सर्वप्रथम पुष्कळसे आमचे आमदार माजी मंत्री आतमध्ये साहेबांना भेटायला आलेत. साहेबांची तब्येत चांगली आहे, बरी नव्हती म्हणूनच ते हॉस्पिटलला गेले होते. प्रश्न असा आहे की दोन नेते आहेत ते एकत्र आता चर्चेला आलेले आहेत. चर्चेची जी काही कोंडी झाली होती ती फुटलेली आहे असं एकंदरीत दिसतंय. म्हणजे फडणवीस वर्षावरती दाखल झालेली आहे का आणि गृह मंत्रालय देण्यास तयार झालंय का भाजप, किंवा एक खात्यामध्ये दोन मंत्री असा फॉर्म्युला ठरतोय? एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, महायुतीमध्ये कुठेही नाराजी नव्हती, नाराजीचा काही प्रश्न नव्हता. मुख्यमंत्र्यांना आपण मगाशी हॉस्पिटलमध्ये गेले ते आपल्यापैकी पुष्कळ माध्यमाचे प्रतिनिधी तिकडे होते, तुम्ही बघितलेलं आहे. त्यांची तब्येत खरोखर खराब होती, बरोबर नव्हती, म्हणूनच ते बाहेर आपल्या गावी गेले होते आणि आज पुन्हा ते हॉस्पिटलमध्ये पण गेले होते. त्यामुळे कुठेही नाराजी नाही, नाराजीचा सूर नाही. पण काही गोष्टी अशा असतात की त्यांची तब्येत खराब व्हायला म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला तशी परिस्थिती झालेली आहे. त्यांची तब्येत खराब होती, त्याचं सगळ्या मीडियाने आणि सगळीकडे अशा चर्चा झाल्या की नाराजी आहे, नाराजीचा प्रश्न नाही. दुसरी गोष्ट आहे की जी महायुतीसाठी या महाराष्ट्रातल्या जनतेने जे भरभरून एवढं त्यांना मतदान केलं आणि डोक्यावर महायुतीला घेतलंय, त्याप्रमाणेच येणारा कार्यक्रम पण तसाच महान होणार आहे आणि तो महाकार्यक्रम होणार आहे. त्याच्यामध्ये शिवसेना त्याच पद्धतीने आपल्या पद्धतीने त्याच्यामध्ये उतरणार. पण गृह मंत्रालयामध्ये बैठक होत नव्हती, ती आता प्रत्यक्ष बैठक होत आहे. देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानी आलेले आहेत. नेमक्या या बैठकीमध्ये सगळं जे काही चर्चेचं गुऱ्हाळ अडकलं होतं ते आता पुन्हा सुरू झालंय का? कारण मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात काहीशा मागण्या शिवसेनेकडे आग्रही केल्या जातात. काहीही कुठच्याही मागण्यांसाठी हे काय अडकलेलं नव्हतं. गिरीश महाजन हे कालही ठाण्याला येऊन भेटले होते, आजही मगाशी अर्ध्या तासापूर्वी येऊन भेटलेले आहेत आणि आता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री हे पण साहेबांना भेटायला आलेले आहेत. राहिली एक गोष्ट एक आमच्याकडनं सांगण्यासारखी जी असेल ती साहजिक आहे, ज्या मंत्र्यांचं चारित्र्य चांगलं आहे, भ्रष्टाचारी नाही आहेत, कुठचाही त्यांच्यावर डाग नाही आहे, अशा पद्धतीच्याच लोकांना पुन्हा कंटिन्यू करावं अशी एक त्याच्यातनं विचारधारा निघालेली आहे. याच्यामध्ये एक गोष्ट होतं की ज्या महाराष्ट्राने आपल्याला भरभरून काय दिलंय, ज्या महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला एवढा मॅन्डेट दिलाय, तर जनतेची अपेक्षा असणं साहजिक आहे आणि त्यांना तसे चांगले मंत्री देता यावेत. अभ्यासू, काम करणारे, एक्सपिरियन्स, काम केलेलं आहे, पुढे भविष्यात महाराष्ट्राला आणखीन पुढे घेऊन जाऊ शकतात, अशा पद्धतीची माणसं दिली जावीत, अशा पद्धतीचा प्रयत्न चालू आहे. त्याच्यामुळे नाराजी कुठे नाही. याआधी ज्या मंत्र्यांवरती आरोप करण्यात आले, गंभीर आरोप करण्यात आले होते, काहींचे अनेक गंभीर प्रकरणं होती, त्या संदर्भातला आरोप अनेक राजकीय पक्षांकडे देखील करण्यात आले. त्या मंत्र्यांना पुन्हा मंत्रिपदात देणार नाही, म्हणजे मंत्री देणार बनवलं जाणार नाही किंवा मंत्रिमंडळात त्यांना स्थान नसेल, असा स्पष्ट इशारा आहे. हा प्रत्येक पक्षाच्या, तीनही पक्षाच्या नेत्यांना असं वाटतं की आपले सगळे मंत्री एक्सपिरियन्स किंवा चांगले काम केलेले आहेत, त्यांना पुन्हा त्याच्यामध्ये चान्स मिळावा. पण याचं जे मोजमाप लावायचं आहे, हे मोजमाप दिल्लीवरनं पक्षश्रेष्ठी जे आहेत ते त्याचं मोजमाप लावणार आहेत. म्हणून त्यांनी आपल्याकडनं त्यांची कार्ड्स मागवली आहेत, जे आपण त्याला रिपोर्ट कार्ड मागवली, प्रगती पुस्तक मागवले. ते प्रगती पुस्तक म्हणजे काय आहे, तर त्या प्रगती पुस्तकामध्ये त्यांनी केलेलं काम, ज्या जिल्ह्याला पालकमंत्री असतील तिकडे केलेलं काम, ह्या सगळ्या गोष्टीचं मोजमाप होणार आहे. निकष काय काय ठरवले मंत्री होण्यासाठी? भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे हे जवळपास निश्चित झालं आहे. हे तुमच्यासारख्या शिवसैनिकांना आता मान्य झालंय का? ज्याचे एक आहे, राजकारणामध्ये नंबर चालतात आणि ह्या नंबरवर ज्यांचा नंबर जास्त असतो त्यांचे जास्त प्रतिनिधी येतात, का त्यांचा मुख्यमंत्री होतो, त्यांचा महापौर होतो. तर हे नॅचरल आहे आणि नैसर्गिकरित्या जर आजही विचारलं तर त्यांच्याही आमदारांना, त्यांच्याही पदाधिकाऱ्यांना हे वाटतच असेल ना, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनाही पण एक वाटत असेल की आमच्याकडे एवढे 132 आल्यानंतर आमचा का असू नये. तुम्ही जर उपमुख्यमंत्री होणार असेल तर मग त्यांना मंत्री देण्यामध्ये वजनदार खातं मिळावं अशी प्रामुख्याने मागणी केली. गृह मंत्रालय असेल, अर्थ मंत्रालय असेल, मोठ्या भाजपला अडचण होते का गृहमंत्री मागणी पूर्ण होते? एक लक्षात घेण्यासारखं आहे, शिंदे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक चित्र दाखवून दिलंय. खातं कुठचंही द्या, काम मला कुठचंही द्या, मुख्यमंत्री जरी मला केलं तरी मी कॉमन मॅन म्हणून लोकांमध्ये जाईन, लोकांमध्ये फिरेन, लोकांसाठी भेटेन. ज्या गेटवर आता आपण उभं आहात, हा गेट अगोदर कोणासाठी उघडा नव्हता, हा पहिल्यांदा इतिहासामध्ये सगळ्यांसाठी ओपन आहे. तेव्हा त्यांनी एक नवीन प्रथा, परंपरा मुख्यमंत्र्यांची म्हणून चालू केलेली आहे. येणाऱ्यांना पण ती फॉलो करावी लागणार आहे.
कारण त्यांनी लोकप्रियता अशा शिखरावर ते गेलेत की हे सगळं केल्यानंतर आजही सगळे वाट बघत असतात. आज किती जरी त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना हे कोणी विसरणार नाही. आपलंच राज्य नाही, इतरही राज्य विसरणार नाहीत. त्यांनी जो कामाचा आपला एक ठसा उमटवलाय, हा ठसा उमटवलेला महाराष्ट्राच्या जनता कधी विसरणार नाही. त्यांनी जे काम केलेलं आहे, आता राजकारणातल्या फिगर जे आपण म्हणालात तसं नंबर ज्यांचे जास्त आहेत म्हणून त्या पद्धतीने चालत असेल, पण याचा अर्थ हा काय परमनंट सोल्युशन नाही. राजकारणामध्ये कधी वर जाणं कधी खाली येणं काम केलं, पण शेवटी जनतेला आपण काय देतोय. मुख्यमंत्र्यांची 2 वाक्य लक्षात ठेवण्यासारखी आहेत. शिंदे साहेब ज्या दिवशी मुख्यमंत्री झाले त्या दिवशीच त्यांनी सांगितलं, समोरच्यांनी किती माझ्यावर आरोप केले तरी मी कामातनं उत्तर देईन. आणि आजही ते सांगतायत, पद कुठचंही जरी असेल, माझ्या पक्षाला काय मिळतं, माझ्या मंत्र्यांना काय मिळतं, कुठचं खातं मिळतं हे महत्वाचं नाही, मी महाराष्ट्राच्या जनतेला काय देऊ शकतो याच्यावर माझं लक्ष आहे. महायुतीचं सत्ता वाटप कसं असणार आहे, शिवसेनेच्या वाटेला किती मंत्रिपद येणार, तोडगा निघाला, चर्चा तर सुरू झालेली आहे, कितपर्यंत याच्या बाबतची चर्चा भाजपाच्या गटनेत्याची निवड झाल्यानंतर पुढची कारवाई होईल. मला वाटतं आपण हे सगळे पत्रकारितेमध्ये आहात. नियमानुसार भाजपाच्या गटनेता निवडला जाईल आणि गटनेता निवडल्या झाल्यानंतर किती कोणाला आपण मंत्रिपद देणार आहोत, त्यांना कुठची दिली जाणार आहे, खाती कुठची दिली जाणार आहे, याचा विचार त्याच्यानंतर केला जाईल. याची काही हमी देण्यात आली आहे का? असं कुठचंही नाही. ज्या दिवशी गटनेता भाजपाची मिटिंग होऊ द्या, भाजपची मिटिंग पक्षाची झाल्यानंतर जो गटनेता येईल त्यांच्याबरोबर पुन्हा चर्चा केली जाईल. ज्यावेळेला भाजपचा मुख्यमंत्री होता त्यावेळेला सर्वात महत्वाची खाती ही भाजपकडे होती. अर्थ रेव्हेन्यू खातं होतं, त्याच्यानंतर पीडब्ल्यूडी होतं, त्याच्यानंतर ऊर्जा विभाग होतं. ही महत्वाची खात्यांवर आता शिवसेना क्लेम करते. तर ही खाती तुम्हाला पाहिजेत की अजून तुम्ही अडून बसणार आहात काय? एक लक्षात घ्या, कोणी अडून कुठच्या गोष्टीवर बसलेलं नाहीये. ज्यांना पुऱ्या विश्वाने, म्हणजे फक्त देशानेच नाही पुऱ्या विश्वाने त्यांचे लिडरशिप मानली आहे असे देशाचे पंतप्रधान आमचे मोदी साहेब आहेत, त्याच्यानंतर शहा साहेब आहेत. आणि हे सगळे जेव्हा निर्णय घेत असतील त्याच्यावर कशाला अडून बसायचं आहे. त्यांना पण शेवटी जनतेला काहीतरी द्यायचंच आहे. नाही तर सेंट्रलने एवढे आम्हाला फंड दिले नसते. ज्या तुम्ही आता इन्फ्रास्ट्रक्चर सगळे जे बघताय, कोस्टल रोडवरनं येता जाताना जे काम बघताय, हे आपल्याला केंद्राने केलेली मदत आहे आणि त्याच केंद्राकडे आपण काय अडून बसायचं आहे. तेव्हा केंद्र सरकार हे राज्य सरकारला मदत करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी वाटेल ते महाराष्ट्रासाठी करायला ते तयार आहेत. अशा नेतृत्वाकडे अडून आणि नडून कशासाठी जे मिळेल त्याच्यात समाधान मानणार, जे मिळेल त्याच्यात समाधान मानणार, जे मिळेल त्याच्यात समाधान मानणार का? जे मिळेल त्याच्यात समाधान मानणार का? समाधान मानणार का? मी एका खात्याच्या बाबत मी एक सांगू शकेन. शेवटी हे महायुती हे कुटुंब आहे. महायुती हे कुटुंब आहे. एक ताटातलं वाटीतलं ताटात असेल, पण आम्ही सगळं ते आमचं ताट एकच आहे. म्हणजे मिळेल त्याच्यामुळे आज आपण असा फरक का करताय की अजितदादांना काय मिळणार आहे, शिंदे साहेबांना काय मिळणार आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना काय मिळणार आहे. महायुतीचं नेतृत्व एक आहे, महायुतीचा उद्देश एक आहे हिंदुत्वाविषयी. महायुतीबरोबर काम करणारे आम्ही सगळे एकत्रित आहोत. हे काही दुसऱ्यांसारखं आहे का त्या विरोधकांसारखं? थोडी मतं कमी पडली, लोकसभेला निर्णय चांगला झाला, आम्ही सगळे एकत्रित छाती फुगून चालायला लागले. थोडा निर्णय वाईट झाला, ताबडतोब सांगितलं आपण महाविकास आघाडीमधून आम्ही निघालो पाहिजे म्हणून. असं आहे का? तुम्ही बघितलंय विरोधी पक्ष काय पद्धतीने विचारधारणा आहे तुम्ही बघताय. ही विचारधारा वेगळी आहे. शपथविधीला किती लोक मंत्री शपथ घेतील? शपथविधीला किती जण शपथ घेत आहे का की अजून घोडा कुठेतरी अडलेला आहे? कुठेही घोडं अडलेलं नाही. आपण या कितीही बातम्या जरी लावल्यात तरी अडलेलं असं काही झालेलं नाही. कारण या सगळ्या महायुतीचं जे नेतृत्व करणारे आहेत ती दिल्लीतलं नेतृत्व सक्षम आहे आणि हे एका कुटुंबातले आहेत. तेव्हा कुठेही कोणाचा रुसवे फुगवे नाही. फक्त एक आहे, जे मंत्री यावेळी येतील
ते एक स्पष्टता त्याच्यामध्ये आलेली आहे की ज्यांचं चारित्र्य चांगलं आहे, ज्यांनी काम चांगलं केलेलं आहे, भ्रष्टाचाराचे आरोप नाही आहेत, असे मंत्रिपदाची शपथ घेतील याची खात्री. नवीन चेहऱ्यांना त्यामुळे संधी मिळणार आहे. नवीन चेहरा तरुणांना आणि नवीनांना पण संधी द्या, हा आपण मेसेज बघितलेला आहे आणि तशी संधी मिळेल अशी आशा आहे. किती मंत्री शपथ घेतील? असं आता उद्याची मीटिंग झाल्यानंतर गटनेत्याची भाजपाच्या गटनेतेपदी कोण बसलंय ही मीटिंग झाल्यानंतर ह्याचा निर्णय होणार आहे. एक अधिकची माहिती येते, गटनेत्यांची निवड झाल्यानंतर तिन्ही पक्षांचे गटनेते हे राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी जाणार. उद्या सकाळी किंवा दुपारपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. नक्कीच होईल आणि त्यानंतर जाण्याचा आपल्याला वेळही सगळ्यांना कळवला जाईल. नहीं, सवाल ये कि आप जो उसको कहते हैं, क्या वो वजह है कि वो अभी भी नाराज दिखाई देते हैं क्योंकि किसी के साथ उनका संपर्क नहीं बीजेपी में किसी बड़े नेता? अभी देवेंद्र फडणवीस साहब की मीटिंग हो रही, देवेंद्र फडणवीस, क्या वजह है नाराजगी? एक देखो, बार बार हमने बोल दिया वो वाकई बीमार थे, उनको तकलीफ थी, इसके लिए वो हॉस्पिटल में गए, जुपिटर हॉस्पिटल में भी जाके आए जहां पर आपके मीडिया के सब प्रतिनिधि थे. अगर उनकी तबीयत ही अच्छी नहीं है तो आप कितने उनको फोर्स करेंगे? अब ये क्यों नहीं मान रहे कि तबीयत अच्छी नहीं थी इसके लिए वो किसी को मिले नहीं है? वो हमारे पक्ष के प्रमुख है, आज भी मुख्यमंत्री के रूप में वो काम देख रहे हैं. तो ऐसा तो नहीं है कि वो नहीं मिलेंगे, आपको भी मिलेंगे, हमारे एमएलए है उनको भी मिल रहे, एक्स मिनिस्टर उनको भी मिल रहे. तो कोई तबीयत अच्छी नहीं इसके लिए मिले नहीं है, कोई उसमें नाराजी नहीं है, नाराजी का कोई सवाल ही नहीं आता है. क्योंकि सेंट्रल की जो लीडरशिप है, मोदी साहब है, अमित शाह जी है, उनके पास इनकी मीटिंग हुई है, शायद कल भी मीटिंग फिर होगी, डिसीजन वहां से होने वाले हैं. और जितने भी मिनिस्टर जिन्होंने इससे पहले भी काम किया है, आज भी किया है, उसमें भी मिनिस्टर्स चुने जाएंगे.